चला आज आपण बनवूया गुढीपाडवा स्पेशल मँगो श्रीखंड आणि पुरी. चला तर आता आपण श्रीखंड बनवूया. आणि श्रीखंड बनवायचं असेल तर रात्रीच तयारी करायला लागते. मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दही बांधून ठेवलेलं आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. बाहेरही ठेवू शकता तुम्ही, पण खूप गरमी पण आहे त्याच्यामुळे खूप आंबट दही होऊ शकतं. तसं तर आपल्याला आंबटच दही लागणार आहे, पण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर मी ते मँगो श्रीखंड बनवणार आहे. तर मी त्याच्यामध्ये आंबा मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि 1 चम्मच त्याचा आमरस घातलेला आहे श्रीखंडमध्ये आणि थोडीशी वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स, पिठी साखर घालून मस्त असं श्रीखंड बनवलेलं आहे. आणि जेव्हा मी किचनमध्ये काम करते ना, तेव्हा आमची किंजुना खूप मध्ये करते, मग तिला घेऊनच सगळं करावं लागतं मला. तर चला आता आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालूया, थोडंसं केसरही घालूया. आणि तुम्ही बघू शकता इथे श्रीखंड किती मस्त बनवून तयार आहे. आणि मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी. श्रीखंड थंड होते तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया. आणि पुऱ्या बनवण्यासाठी मी ते गव्हाचं पीठ आणि अगदी थोडासा मैदा घालणार आहे त्याच्यामध्ये. कारण की मैदा घातला ना खूप तेल कमी राहतं पुऱ्यांमध्ये, आणि तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाच्या करचाल ना खूप तेल राहतं त्याच्यामध्ये. तर चला आता इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि किंजूची आमची मध्ये असतीच गडबड जेवण बनवताना. तर चला आता आपण पुऱ्या तळून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या पुऱ्या कशा टमकन फुगलेल्या आहेत. आता पुऱ्याही बनवून झालेल्या आहे, श्रीखंडही थंड झालेलं आहे. आता आपला सगळा स्वयंपाकही बनवून झालेला आहे आणि मी ताट वाढायला घेतलेला आहे. आणि एवढं मस्त झालं होतं ना श्रीखंड, आहा! खूपच छान झालं होतं. असं वाटत होतं की मी घरात नाही बनवलं श्रीखंड. तुम्हीही घरी नक्की बनवून बघा. आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचं जावो.